नमस्कार, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय व्लॉग आफ्टर 1 मंथ. ॲक्च्युली मधल्या काळात माझ्याकडे थोडंसं सगळं मेसअप झालेलं, त्यामुळे व्लॉग करता येत नव्हता आणि व्लॉग न केल्यामुळे अपलोड नाही केला. पण आज आहे 1 जानेवारी 2026. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी आणि मम्मी चाललो आहे मॉलमध्ये आणि तिकडे जाऊन आम्ही थोडं शॉपिंग करणार आहे, थोडं खाणार आहे. आता मम्मीने केला आहे चहा घेणार. मी थोडी रेडी होणार आहे. बघा, माझं सगळं सामान इथे आहे मेकअपचं आणि थोडंसं म्हणजे बेसिक मेकअप करणार आहे, तो पण तुम्हाला दाखवते. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मम्मी, माझ्याकडे पण सगळ्यांना शुभेच्छा. ॲक्च्युली मम्मी आजारी होती, मम्मी हॉस्पिटलाइज होती, सो सगळं खूप वर खाली झालेलं. पण नाव शी इज फाईन. आर यू फाईन? तर मम्मी म्हटलं चला आज जरा जाऊया. आणि मधू पण इथेच होती ॲक्च्युली 7-8 डेज, पण तेच आम्ही हॉस्पिटलचं पूर्ण हॅसल झालेलं. हॉस्पिटलला जा ये, मग ब्लॉग बिगचा तर काही संबंधच नाही. मग मधू गेली आणि मम्मी आता इथेच आहे. बस आता जाणार मॉलमध्ये आणि पुढे जी काय मजा असेल ती तुम्हाला दाखवेन. ओके, तर आता चहा पिऊन झालाय. आता जरा स्किन प्रेप करते आणि स्किन प्रेपसाठी मी काय काय यूज करते ते तुम्हाला दाखवते. सो फर्स्ट आहे हे न्यूट्रोजेना बूस्टर. हे जे न्यूट्रोजेनाचं बूस्टर आहे ते मी मॉइश्चरायझरच्या आधी लावते. बघा, हे असं जेल फॉर्ममध्ये ते त्यानंतर मॉइश्चरायझर, म्हणजे मी 2 मॉइश्चरायझर लावणार आहे, एक न्यूट्रोजेनाचं आणि एक निव्हियाचं. माझा फेस ना कसा तरीच दिसतोय आणि कसा तरी झाला आणि इथून बघा ना असा पफी पफी झालाय. ॲक्च्युली लास्ट 10 to 20 डेज वर व्हेरी टायरिंग. आधी मला बरं नव्हतं आणि त्यामध्ये शूट, मग मम्मीला बरं नव्हतं, मग हॉस्पिटलायझेशन आणि मग बाकी गोष्टी. आता निव्हिया मॉइश्चरायझर लावूया. हे माझं ब्युटी ब्लेंडर आहे आणि मी रेनेचे 2 प्रोडक्ट्स मागवलेत. सो दिस इज ल्युमी ग्लो हायलाइट मॉइश्चरायझर. आता मी हे लावणार आहे आणि त्यानंतर हे आहे रेनेचे ल्युमी फाउंडेशन. ओके, तर हे बघा, हे आहे रेनेचे ल्युमी ग्लो मॉइश्चरायझर. केस ओले आहेत माझे जरा. रेनेचं लुमी ग्लो मॉइश्चरायझर लावून झालंय. आता हे आहे रेनेचं लुमी ग्लो फाउंडेशन. हे लावून बघूया. हे मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. खूप डार्क सर्कल झालेत ॲक्च्युली. मला डार्क सर्कल्स असे खूप कधीच नव्हते, पण आता ह्या दिवसात खूप आलेत. सो थोडंसं आपण जरा करेक्शन घेऊया. मेकअप स्टुडिओचं करेक्टर ब्राऊन कलरचं, हे मला माधुरीने दिलेलं आणि खूप चाललंय हे. म्हणजे तरी ह्याला 1.5-2 वर्ष झाले, पण त्याची क्वांटिटी खूप अमेझिंग आहे. आता फाउंडेशन अप्लाय करूया. सो लेट्स ब्लेंड दिस. हे बघा, असं कव्हरेज मिळालंय त्याचं. ॲक्च्युली ह्या बाजूला मी कॅमेरा ठेवलाय ना आणि मागून सनलाईट येत असल्यामुळे ना ब्लॅक दिसतं. पण हे बघा, असं बऱ्यापैकी कव्हरेज आहे त्याचं. पण मला वाटतं ते मीडियम टू हाय नाही आहे, हे कव्हरेज आहे लो टू मीडियम. म्हणजे अजून डार्क सर्कल्स माझे दिसत आहेत, पण मी एवढंच ठेवणार आहे. कारण जर मी जास्त केलं तर केकी दिसेल आणि ते असं वाटतं की पुट्टी लावली आहे, त्यामुळे नको. दिस इज करेक्ट. ब्लश आहे माझ्याकडे. आता हे लावूया आपण. माझ्याकडे हे मॅकचं कॉम्पॅक्ट आहे आणि हे पण ऑलमोस्ट संपत आलंय. तर मी आता चाललेच आहे, तर कॉम्पॅक्ट पण घेऊन टाकते. पण आता मॅकचं नाही घेणार, वेगळं काहीतरी ट्राय करते. मला हिने दिलेलं माधुरीने एक छान, पण आता मला त्याचं नाव आठवत नाही. बघू, वेगवेगळं ट्राय करायला पाहिजे ना. मला ना ॲक्च्युली काही खास आयब्रो करायची गरज लागत नाही. पण जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा माझे आयब्रो त्या एका मुलीने, ती न्यू होती वाटतं पार्लरमध्ये, तिने इथून ना लिटरली उडवलेले, खड्डा करून टाकला इकडे. त्यानंतर माझे हे आयब्रो असे जाड येतात, पण इथे केसच येत नाही. आय डोंट नो काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे इकडे येतात, मग इकडे का नाही येत? बहुतेक वेळा मला हे कॉर्नर्स फिल करावे लागतात.
नाहीतर हे थिक आणि हे बारीक मी अशी कशी तरी दिसते विक्रम बेताल सारखी. तर हा आहे माझा मिनिमल मेकअप लुक. ॲक्च्युली मिनिमल नाही आहे, त्याच्यासाठी पण खूप मेहनत घ्यावी लागते. पण हे बघा, खूप सटल आणि असा नो मेकअप लुक केलेला आहे मी. नाव वी विल सिलेक्ट द इयरिंग्स. तर गळ्यात हे घालते आणि हे आहे मिनिमल नेक पीस. दीज आर द इयरिंग्स आय एम गोइंग टू वेअर. आणि हे एक मिनिमल ब्रेसलेट आहे, ते घालते. सी दिस. आणि माझी ही वॉच. तर आता मी फुल्ली रेडी आहे. फक्त मला बिंदी लावायची आणि केस बनवायचे आहेत. आणि बघते मम्मी रेडी झाली का, कारण मम्मी मगाशी रेडी होती. पण बाकी काय मम्मीला लिपस्टिक वगैरे लावायची का ते बघते. आणि आता मी रेडी झाली आहे, फुल्ली रेडी. माझी बॅग पण मी काढली आहे. आम्ही निघतोय आता घरातून. अँड मॉलमध्ये जाऊन मी काय काय करणार आहे तुम्हाला सांगितलंच आहे, पण पुढे जाऊन बघूया काय काय होतं. सो सी यू इन द मॉल. माझी न्यू चप्पल म्हणजे मी एक्झिबिशनमधून घेतलेली. सो ती आता घातली आहे मी. ही चप्पल आठवते तुम्हाला, मम्मीला जीवावर आलेली ती चप्पल मम्मीने आज घातली आहे. खूप महाग होती ना. आता आम्ही मॉलमध्ये पोहोचलोय. ऍक्च्युली मम्मीचा व्लॉग वेगळा येणार आहे, माझा वेगळा येणार आहे. आम्ही मॉलमध्ये पोहोचलोय. आता माझं शॉपिंग करणार. फर्स्ट आम्ही खाणार, कारण आम्ही काहीच खाल्लेलं नाहीये, आणि मग शॉपिंग करणार. ऍक्च्युली आता आम्ही एथनिक सिटीमध्ये आलोय, पण मम्मीला जे काही आवडत आहे त्याच्यात मम्मीचं साईज नाहीये आणि जे आवडत नाहीये त्याच्यात साईज आहे. असं तुमच्यासोबत होतं का? झालंय असं की आता आम्ही जातो वर, काहीतरी खाऊन घेतो. आणि माईक माझ्याकडे, तर आज माझा आवाज येईल, मम्मीचा येईल की नाही आय डोंट नो. खाली बघून फुल घुसून जायचं. मला पाय ठेवायला भीती वाटते. आता झालं काय माहितीये, आम्ही एथनिक सिटीमध्ये गेलो ना, तिकडे तिने आम्हाला सांगितलं की ह्याच्यावर 50% ऑफ आहे. म्हटलं ठीक आहे दाखव. आणि दाखवल्यानंतर म्हणते की नाही, ह्याच्यावर 50 नाहीये, जो दुसरा आहे ना त्याच्यावर 50 आहे. असं तुमच्यासोबत झालंय का मला नक्की सांगा, कारण मला घ्यायला प्रॉब्लेम नाहीये, पण असं खोटं बोलतात ना मग माझं डोकं फिरतं खूप. आधी म्हणाली ह्या म्हणजे 50% ऑफ सुरू होतं, पण वेगळ्या सेक्शनवर होतं, पण तिने जे दाखवलं त्याच्यावर म्हणाली की आहे ऑफ, आणि नंतर पलटी मारली. झालं आम्ही पॅन्टलून्समध्ये आलो, पण तो म्हणाला की पूर्ण पॅन्टलून्समध्ये 4-5 XL अवेलेबल नाही आहे, फक्त XXL पर्यंतच आहे. सो आता फायनली आम्ही वर चाललोय. मला मम्मीला एक कुर्ता घेऊन द्यायचा होता, पण आता साईज मिळत नाहीये, तर मी काय करू. आता आम्ही चाललोय वेस्ट साईडला. मला ड्रेस बघायचा आहे, तिकडे ड्रेस बघते, आणि ड्रेस मिळाला तर घेईन, नाहीतर राहू देऊ, मग बाहेरून शॉपिंग करू. पण शॉपिंग तर मी करणार आज. आज आज मम्मीला तिचा कुर्ता मिळेल की नाही मला माहीत नाही, कारण 3 जागेवर आम्ही गेलो, तिन्हीमध्ये माझ्या साईजचे कपडे होते, पण 4-5 XL नाही आहे. आणि थोडंसं डिसअपॉइंटमेंट आहे, बट नो प्रॉब्लेम. आम्ही जाऊ मलाड स्टेशनला. मलाड स्टेशनवरून मम्मी जेवढे पण ड्रेसेस घेते ते बरोबर साईजेस मिळतात, आणि ते शॉप्स पण चांगले आहेत. सो इथून निघाल्यावर आम्ही जाऊ स्टेशनला, कपडे घेऊ आणि मगच घरी जाऊ. आणि मम्मीच्या मेडिक्लेमच्या फाईलचं एक झेरॉक्स पण करायचं आहे, पूर्ण बंच, तेही करायचं आहे. त्या काकांना फाईल द्यायची आहे, ते पण काम आज करून टाकायला पाहिजे. आता चाललोय आम्ही फूड कोर्टला. पुढे आली. येस, फूड कोर्टला चाललोय. आणि मम्मी याच्यावर चालायला लागली की घाबरते आणि गच्च हात धरते. सो माईक काढला मी, कारण मम्मीचा आवाज आला नसता मी लावलेला माईक. आता मी काय ऑर्डर करेन मला माहित नाही. मला ना पिझ्झा खायची खूप इच्छा आहे, पण मी असं ठरवलंय की आता वजन कमी करायचं, थोडंसं वेट लॉस करायचा, कारण माझे हे सगळे चीक्स वगैरे खूप असे हेवी झालेत असं मला वाटतं पर्सनली. सो मी थोडं वर्कआउट आणि योगा वगैरे स्टार्ट करणार आहे, पण डाएट पण केलं पाहिजे ना. असं हेवी खाल्लं तर कसं कमी होईल. सो लेट्स सी, मी बघते आता काय, नाही तर मी पण मालगुडी बनवून डोसा घेईन आणि डोसाच खाईन. ऍक्च्युली तुम्हाला दोन्ही व्लॉग मध्ये वेगवेगळं बघायला मिळेल. मम्मी काय खाते ते मम्मीच्या व्लॉग मध्ये बघा, आणि मी काय खाणार आहे ते माझ्या व्लॉग मध्ये बघा. माझं असं ठरतच नाही काय खायचं. बघ, मला जर वाटलं तर मी खाईन, नाही तर ज्यूस घेऊन मी घरी जाणार आणि घरी जाऊन मॅगी बनवणार. काय करायचं? आणि आईस्क्रीम मिळते मॅकडॉनल्ड्स मध्ये, चॉकलेट ती खाणार. बीट आणि कॅरेटच्या ज्यूस मध्ये मी त्यांना सांगितलं मसाला टाकू नका, आणि मम्मीच्या याच्यात पण मसाला नका टाकू असं म्हटलं.
पण मम्मीला वॉटरमेलन आवडलं कारण ते थोडंसं स्वीट आहे. बीट आणि कॅरेट असं काही गोड नसतं ना, तर मम्मीने तोंड बनवलं. आणि मम्मीचा ब्लॉग छोटूसा येईल 5-6 मिनिट्सचा, माझा मोठा येईल 10-12 मिनिट्सचा. घरी पण आम्ही आता फ्राईड आणि असं काही काही नाही बनवणार कारण मम्मीला डॉक्टरांनी मना केलंय. सो त्याप्रमाणे मी पण फॉलो करते. पिझ्झा हटला चालले आणि पिझ्झा हटमध्ये जाऊन जरा ऑप्शन्स बघते. मला ना गार्लिक ब्रेड खायची खूप इच्छा होतीये. म्हणजे पिझ्झा नाही खाणार पण गार्लिक ब्रेड किंवा वेज पॉकेट्स आहेत ना, ते मी जरा मेन्यूवर बघितले झोमॅटोला आणि जर ते असतील तर ते घेते आणि ते खाते. म्हणजे थोडं कमी गिल्ट येईल मला. ऍक्च्युली आता मी पिझ्झा हटमध्ये आले पण झालंय का इकडे खूप रश असल्यामुळे वेळ लागतोय. ते मला 15-20 मिनिट्स बोललेले पण अर्धा तास झालाय. पण ठीक आहे, इट्स ओके. न्यू इयर आहे, 1 जानेवारी आहे, त्यामुळे इतकी रश आहे ना इकडे, सो थोडा वेळ लागतोय. ते बाहेर बसून वेट करत होते माझ्या पार्सलचं. हे बघा माझं पार्सल आलंय आणि आता मी घेऊन जाते मम्मीकडे. मम्मी तर हे खाणार नाहीये, मम्मी आईस्क्रीम खाणार आहे. सो मम्मीला एक आईस्क्रीम घेऊन देईन आज. आईस्क्रीम म्हणजे ती सॉफ्टी असते ना मॅकडॉनल्ड्स मध्ये चॉकलेट डिपवाली, ती घेऊन देईन. हे बघा हे माझं गार्लिक ब्रेड आलंय वेजी आणि हे चीज पॉकेट्स आहेत, पण मम्मी नाही खाणार आहे हे. सो मी आता खाऊन बघते. मला पण माहिती नाहीये, मी फर्स्ट टाइम हे ट्राय करते. ऍक्च्युली चांगलं पण खूप चीज आहे, तर मी 2च खाणार आहे आणि हे चीजी पॉकेट्स खाणार आहे. मी ना चीज पॉकेट्स पण ट्राय करून बघूया. खूप छान आहे. मी आता खाऊन घेते. मम्मी ट्राय करते गार्लिक चीज ब्रेड. कसं वाटलं? केट आणि गार्लिक चीज ब्रेड एक एकच खाल्लं. आता मला ते जात नाहीये कारण ते खूप जास्त चीज आहे, एवढं चीज मी खात नाही. आता आम्ही आलोय मम्मीसाठी ड्रेस घ्यायला स्टेशनला. आम्ही शॉपमध्ये पण गेलो, तिकडेही मम्मीचं साईज थोडं वर खालीच होतं. मग इथे आलो, इथे छान ऑप्शन्स आहेत. फॅन्सी ड्रेस म्हणजे फॅन्सी आहेत आणि फंक्शन मध्ये घालण्यासारखेच. आता इथून मी घेऊनच जाणार एक ड्रेस. नक्की ऑप्शन बघा, एवढे ऑप्शन्स आहेत. हा ऑरेंज मध्ये बघ चालेल. सलवार टाइप में आई है पूरी इलास्टिक प्लस नाड़ी के साथ। भैया कुर्ता दिखाओ. जो है मम्मीला हा आवडलाय. हा बघा, हा मेहंदी कलरचा कुर्ता आहे आणि हा छान दिसेल. 2.25 मीटर का दुपट्टा आएगा आपको इसमें का, यानी लॉन्ग दुपट्टा है कॉटन। नाईस. हा एक बघितलाय त्याला स्लीवला. दूसरा आप कौन सा बोल? थैंक यू सब्सक्राइब करने के लिए. चला आता आम्ही निघालोय घरी जायला आणि आम्ही खूप सामान घेतलंय. तर मार्केटमध्ये गर्दी होती म्हणून मी खूप व्लॉग नाही केला कारण आवाज तर काहीच येणार नाही. पण हे बघा पिशव्या आणि मी 2 नाईट पॅन्ट घेतलेत. मम्मीने काय घेतलं ते मम्मी सांग. 2 ड्रेस भैया थोडा आवाज कम करो ना. मी 2 ड्रेस घेते. बस तू 2 नाईट पॅन्ट घेते ना. मी नाईट पॅन्ट घेतलेत. आता आम्ही घरी चाललोय आणि ना माझी पावभाजी खायची खूप इच्छा होती कारण मी मॉलमध्ये असं काही खूप खाल्लं नाही. आणि हे बघा हे आहेच ते अजून सोबत, तर मी नाही खाणार आहे. हा आता 1 जानेवारी आमची छान गेली. आता आम्ही मंदिरात आलोय. ऍक्च्युली सकाळी यायचं होतं पण सकाळी अजून आम्ही दुपारी निघालो होतो. दुपारी 1-2 वाजलेले आणि तेव्हा मंदिर बंद असतात दुपारी. सो आता आम्ही संध्याकाळी आलोय. आता वाजलेत 6:30 अँड आता आम्ही मंदिरात जाऊ मग घरी जाऊ. आणि मग मला ना पावभाजी खायची खूप इच्छा होती, तर पावभाजी खाणार. बट आधी मंदिरात जाऊया. आता आमचं मंदिरात दर्शन झालंय आणि आम्ही इथे थोडं बसलो आहे. ॲक्च्युली इथे जे गणपती मंदिर आहे ना, तिकडे रोज संध्याकाळी येऊन बसायला इतकी जागा आहे ना, खूप बेंचेस आहेत आणि त्या बाजूला पण बेंचेस आहेत बघा. तर इकडे रिलॅक्स व्हायला आपले सिनियर सिटीजन्स आहेत ते येऊन बसतात. आणि किती मस्त आहे इथे. आता फायनली आम्ही घरी आलो आहे. खूप पाय दुखले ॲक्च्युली मॉलमध्ये फिरून फिरून आणि मंदिरात गेलो. मग मंदिरापासून घरापर्यंत चालत आलो, त्यामुळे थोडेसे पाय दुखलेत. आता मस्त चहा घेणार आणि मी जसं तुम्हाला सांगितलं सॉरी आणि जसं मी तुम्हाला सांगितलं मेडिक्लेमच्या फाईलचं एक झेरॉक्स सेट बनवायचा आहे आणि मग परत ती फाईल हँडओव्हर करायची. हा बघा एवढा बंच झाला आहे मेडिक्लेमच्या फाईलचा. आता मी तुम्हाला जसं म्हणालेले मी झेरॉक्स करायला जाणार आहे, तर एवढा मोठा बंच झाला आहे ना फाईलचा. पण हे करणं गरजेचं आहे कारण ओरिजिनल पेपर्स सबमिट करावे लागतात आणि मग जेव्हा पुढे ट्रीटमेंट असेल तेव्हा हे जे झेरॉक्स आहेत ते कामाला येतील, ते दाखवावे लागणार.
आणि बाकी मी जे माझ्या ट्रिपला चालले त्याचे पण प्रिंटआउट्स घेतलेत मी, तिकीटचं प्रिंटआउट आणि विजाचं प्रिंटआउट. सो आता ह्यांना पे करू आणि ही फाईल हँडओव्हर करायची, ती हँडओव्हर करू. मी ती फाईल पण देऊन आली आहे. मम्मीने चहा बनवला आहे, चहा घेते आणि ओट्स खिचडी बनवली आहे. ती ओट्स खिचडी खाणार आहे कारण मला खूप भूक लागली आहे. मी दिवसभरात असं काही खाल्लं नाही आहे की ज्याने माझं पोट भरलेलं आहे. आणि मी 2 पजामा आणलेत, नाईट पजामाज, ते पण तुम्हाला दाखवते. आणि मी पाऊच घेतलेत, पाऊच असे ब्लॅक कलरचे पाऊचेस आहेत, म्हणजे सेट होता कॉम्बो, तो घेतलाय. ते सगळं तुम्हाला नंतर दाखवते. तर हे बघा, ही पॅन्ट आहे व्हाईट कलरची जी मी घेतली आहे, नाईट पॅन्ट. थोडी शॉर्ट आहे, मला कायम हाईटचा इश्यू होतोच, पण ठीक आहे. खूप कम्फर्टेबल आहे आणि थोडीशी टांजी आहे, बट इट्स फाईन. तर आता मी तुम्हाला पॅन्ट्स दाखवले मी आणलेले. आता मी पाऊच दाखवते. हे बघा, हा पाऊच सेट आहे. हा मला मलाड स्टेशनला मिळाला फॉर 200 रुपीज. आणि ह्याच्यामध्ये मरून, पिस्ता कलर, लाईट पिंक कलर असे सगळे होते. व्हाईट कलर होता, पण ना मी मुद्दाम ब्लॅक घेतला कारण पाऊच खूप वेळानं घाण होतात लवकर, कारण डस्टी हात लागतात. व्हाईट घ्या, पिंक घ्या, घाणेडे हात लागले की लगेच घाण होतात. त्यामुळे मग मी ब्लॅक कलर निवडला. इट्स अ सेफ कलर. आणि हे बघा, 4 पीसेस आहेत. हा सगळ्यात मोठा आहे पाऊच, त्यानंतर हा, आणि एक हा आणि हा. तर हे बघा, हा मेकअप पाऊच होऊ शकतो माझा, खूप छान, खराब पण नाही होणार लवकर. पण आता रिसेंटली मी एक मेकअप पाऊच घेतलेला फ्रॉम सवाना, मी तुम्हाला दाखवला. आता हा जो पाऊच सेट आहे ना, 1 2 3 and 4, हा मला आता ट्रॅव्हलमध्ये कामाला येणार आहे माझ्या ट्रिपमध्ये. कारण मी माझा सगळा स्टॉक घेऊन जाणार आहे. शॅम्पू, कंडिशनर, क्रीम्स, डे क्रीम, नाईट क्रीम, रुटीन, असं सगळं घेऊन जाणार आहे. त्यामुळे हे पाऊचेस मला खूप कामाला येतील. आणि मला वाटलेलं हे 3चं कॉम्बो आहे, पण हे 4चं कॉम्बो आहे. तर आता आपला आजचा हा व्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी. गणपती बाप्पा मोरया. आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.